नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर जिल्हा परिषदचा निकाल लागून गेलेला आहे, परंतु एक व्यक्ती याच्यावर माझ्याकडून बोलणं राहिलेलं आहे आणि ती व्यक्ती आहे शिवसेना शिंदे गटातली. अर्थातच ज्या आतकरगाव जिल्हा परिषदमध्ये शिवसेना शिंदे गटाला चांगलं यश मिळालं, त्या यशाच्या मागे अनेकांचे हात आहेत. परंतु एक हात असा होता, एक एक ताकद अशी होती, एक मास्टर माइंड असं होता, एक असं काही डोकं होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे अर्थातच रायगड जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजयराव पाटील, अर्थात विजय भाऊ पाटील यांच्यावर बोललं पाहिजे. आणि विजय पाटील यांना मी निवडणूक काळात त्यांच्या कार्यालयात त्यांची माझी भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की कशा प्रकारे आमचा प्रचार आतकरगाव जिल्हा परिषदमध्ये असणार आहे आणि सावरोळीमध्ये असणार आहे. विशेषतः विजयराव पाटील यांनी आतकरगाव जिल्हा परिषद ह्या मतदारसंघात जातीने लक्ष दिलं होतं. कारण विजयराव हे स्वतः देखील एकेकाळी ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. पक्षामधला दांडगा नेता, दिग्गज नेता आणि प्रशासनावर आणि कार्यकर्त्यांवर पकड असणारा हा नेता आहे. मोठा अनुभव विजयराव यांच्या मागे आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी त्यांना पुन्हा एकदा आत्ता ज्या निवडणुका पार पडल्या त्यात देखील पक्षाला उपयोगाच्या ठरलेल्या आहेत. तब्येतीच्या म्हणजे अर्थात त्यांच्या प्रकृतीच्या काही अडीअडचणीमुळे ते फार काही प्रचारात दिसले नाहीत, परंतु प्रचाराच्या सुरुवातीला, मधल्या काही दिवसात आणि शेवटच्या दिवसात विजयराव यांनी त्यांचं जे मायक्रो प्लॅनिंग ते यशस्वी ठरलं आहे. त्यांच्यासोबत भाई शिंदे, नरेश पाटील आणि इतर सगळेच नेते अगदी एकत्रितपणे काम करत होते. परंतु शांत, संयमी, हुशार, तल्लख, बुद्धिमान असा हा नेता आहे. आणि विजयराव यांच्यावर बोलत असताना त्यांना संपूर्ण मतदारसंघ ज्ञात आहे. त्यांना तोच मतदारसंघ कशाला, कारण त्यांना ते अख्खा तालुका त्यांना ज्ञात आहे. परंतु त्या मतदारसंघातले बारीक बारीक बारकावे आहेत, विविध काही संघटना आहेत, विविध काही असे समूह आहेत, त्यांच्याशी विजयराव यांचे चांगले संबंध आहेत. आणि त्या सगळ्या घटकांचा विजयराव यांनी स्वतः 1 to 1 अशा सगळ्यांशी डायलॉग केला, सगळ्यांना विश्वासात घेतलं. आणि ह्यावेळी मागच्या वेळी नरेश पाटील यांचा जो विजय झाला होता तसाच विषय ह्यावेळी रेश्माताई यांचा झाला पाहिजे, यासाठी त्यांनी बऱ्याचशा काही असं त्यांचं जे डोकं आहे, त्यांच्या डोक्यातल्या ज्या सुपीक कल्पना आहेत त्या सगळ्या वर्कआउट केल्या. आणि तुम्हाला नेता हवा आहे, तुम्हाला म्हणजे एकीकडे भाई हे निवडणुकीमध्ये अडकून गेले होते, नरेश पाटील हे देखील निवडणुकीमध्ये अडकून गेले होते, त्यांच्यावर बऱ्याचशा काही मर्यादा होत्या. परंतु जे बाहेर नेते होते त्यात विजयराव हा प्रमुख चेहरा आहे. आणि शिवसेना जरी नरेश पाटील यांच्या सुनबाई ह्या आयत्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर लढत होत्या आणि नरेश पाटील हे भाजपचे नेते आणि भाई शिंदेसारखा दिग्गज नेता याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाईंची ताकद आहेच, ती कोणच मान्य करत नाही. त्यांची व्यक्तिगत ताकद, व्यक्तिगत समर्थक, पक्षाचा त्यांच्या पक्षावर असणारं कंट्रोल, हे सगळं परफेक्ट होतं. परंतु वरची जागा होती रेश्माताई यांच्यासाठी पुढे दगाफटका नको, कारण समोरचा जो प्रतिस्पर्धी होता तो बलाढ्य होता आणि गडबड होऊ शकते, यासाठी आमदारांनी विशेषतः विजयराव पाटील यांच्यावरती जबाबदारी दिली होती की भाऊ, तुम्ही ही जागा मला निवडून द्यायची. हेच वाक्य आमदारांचं होतं, यात काही खोटं नाही. स्पष्ट त्या पहिल्या बैठकीत झालं की विजय पाटील, मला ही जागा जिंकून तुम्ही द्यायची, ही जबाबदारी तुम्हाला मी देतो, अशी सगळी बोलणी झाली होती. आणि तो विडा त्यांनी उचलला आणि त्यांनी ते करून दाखवलं. अर्थात सगळे शिवसैनिक भावना मानतात, कारण त्याचा एकूणच स्वभाव जो आहे तो सगळा शांत आहे, संयमी आहे आणि सगळ्यांना सर्वसमावेशक पक्षामध्ये त्यांचा स्वभाव असल्यामुळे भाऊंवर प्रेम करणारी देखील सगळी जनता आहे, शिवसैनिक आहे, कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे संबंध आहेत.
त्यांच्याकडून अशी कुठेही असा उद्धटपणा किंवा अरेरावी किंवा काहीतरी वेडं-वाकडं वंगाळ असं कुठलं कधी बोलणं होत नाही. ते ज्या ज्यावेळी माध्यमांशी बोलतात किंवा भाषणांमध्ये भाषणं जरी करत असतात, त्यावेळी त्यांची भाषा अगदी विकासाची असते. निधी किती आणला आमदारांनी तो सगळा असतो आणि कशाप्रकारे कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. आमदारांच्या मागे ताकद आपण कशाप्रकारे दिली पाहिजे आणि आमदारांना देखील ते सांगत असतात, की साहेब तुम्ही देखील कार्यकर्त्याकडे लक्ष द्या. असा हा नेता आहे. आणि भाऊंचं एकूणच त्या मतदारसंघामध्ये असणारं प्राबल्य, त्यांचा जो गोरठण, जो सगळा वावोशी, गोरठण, शिरवली तो सगळा बेल्ट आहे. त्याच्यानंतर हा 36शीचा सगळा भाग आहे. ह्या भागामध्ये भाऊंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे अनेक म्हणजे त्या भागातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक सगळ्या संघटना आणि संपूर्ण नातेवाईक सगळा परिवार, समाजाच्या पलीकडे असणारे त्यांचे संबंध आहे, ते दृढ संबंध आहेत. आणि भाऊंचा फोन आला, भाऊंनी आपल्या घरी भेट दिली. विशेषतः आजकालच्या निवडणुका फार आता आजकाल फोनाफोनीवर बऱ्याचशा गोष्टी होत असतात आणि मग इतक्या मोठ्या नेत्याचा आपण शब्द कसा काय टाळायचा. त्याच्यामुळे तो विश्वास भाऊंकडे आहे आणि भाऊंनी तो करिश्मा करून दाखवला. एकटा टायगर आपण काल व्हिडिओ केला होता, ते खरं आहे. नरेश पाटील एकट्याने ज्यांनी झुंज दिली, कारण ते भाजपचे नेते आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु असे काही विजयाच्या मागे बरेचसे असे काही हात असतात, त्यात हा मोठा हात आहे. आणि कोणतरी तुमच्याकडे असा सेनापती लागतो का. नरेश पाटील हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या सुनबाई ह्या नवख्या जरी असतील तरी त्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या धनुष्यमानाच्या चिन्हावर निवडणूक लढत होत्या. त्याच्यामुळे साहजिकच ती प्रामुख्याने जबाबदारी जी येते ती विजयराव पाटलांकडेच येते. कारण मग खालापूर तालुक्यात इतका मोठा नेता, त्यांच्यानंतर बाकी सगळे नेत्यांच्या रांगा लागतात. मग सर्वप्रथम जर बघायला गेलं तर विजयराव पाटील. त्याच्यामुळे अर्थात विजयराव पाटील यांच्यावरती जबाबदारी होती आणि त्यांनी अत्यंत संयमाने तो सगळा निवडणुकीचा प्रचार हाताळला आणि सगळी यंत्रणा हाताळली. कशा प्रकारे काय काय केलं पाहिजे, काय काय करून काय काय केलं पाहिजे आणि त्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यांना बऱ्याचशा गोष्टी, त्यांच्याकडे बरेचसे इनपुट्स होते. पुढे पुढे आपल्याला दगाफटका होऊ शकतो, कोण कोण डिॲक्टिव्ह आहे, कोण कोण काम करत नाही आहे. परंतु ह्या संपूर्ण कालावधीमध्ये विजयराव पाटील यांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे कशा प्रकारे हाताळलं पाहिजे. माणसं नाराज असू शकतात, कार्यकर्ता नाराज असू शकतो, पदाधिकारी एखादा नाराज असू शकतो, परंतु मग ते अगदी संयमाने त्याला कसं हाताळलं पाहिजे. म्हणजे मी त्यांना जेव्हा भेटलो होतो तर त्यांच्या बाजूला HR पाटील होते. म्हणजे मला म्हणायचं काय आहे की भाऊना हे सगळं स्किल भाऊंकडे आहे आणि माझे मित्र आहेत ते जुने. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे त्यांनी हाताळल्या हे तुम्ही समजून घ्या. वेगवेगळा आणि युवकांची संघटना असेल, मग ती देखील मजबूत आहे. महिला संघटना असेल, ह्यांना सगळ्यांना कुठे काय कमी पडता कामा नये. कारण प्रचार फार दांडगा ताकदीने केला होता. हायटेक प्रचार, विरोधकांचा देखील हायटेक प्रचार होता आणि शिवसेनेचा देखील हायटेक प्रचार होता. त्यात आपण कुठे कमी पडता कामा नये आणि गावागावात आपला उमेदवार पोचला पाहिजे, घराघरात पोचला पाहिजे. हे सगळं भाऊंनी अगदी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की कुठलेही घर चुकता कामा नये. आपली पॅम्पलेट असेल, आपला उमेदवार असेल, त्यांनी हात जोडायला प्रत्येक घरात जायलाच हवं. आणि प्रचार अगदी पद्धतशीर नियोजनबद्ध प्रचार होता. कुठे प्रचार सायंकाळी थांबवला जाईल, सकाळी कधी सुरुवात होईल, आणि कुठेही काटेकोर नियोजन होतं. आणि सोबतीला त्यांच्या नरेश पाटील होते, भाई शिंदे यांची मोठी फौज होती. त्याच्यामुळे हे 2 दिग्गज वरच्या भागात होते. भाईंचा करिश्मा, विजयराव यांचा करिश्मा हे, आणि मग लोकांना एक विश्वास असतो की इतकी मोठी फौज, आज भाई शिंदेसारखा मोठा नेता, विजयराव पाटील यांच्यासारखा मोठा नेता तर आपल्या गावामध्ये येतो, आपल्याला फोन करतो, आपल्याला विचारपूस करतो आणि आपल्याला एक शब्द टाकतो की बाबा आम्हाला मदत करा, आमच्या उमेदवाराला मदत करा. तर मग आपण शब्द टाळायचा कसा. आणि इतका शेवटी काय रोजच्या रोज भेटीगाठी असतात, अडीअडचणीला हीच लोक उद्याच्या काळात तुम्हाला मदतीला येतील. त्याच्यामुळे आणि मी तेच म्हटलं, मग त्याच्यामुळे जे प्रेम आहे ह्या सगळ्या नेत्यांवर, त्यात भाऊंवर तर विशेष प्रेम आहे 36 भागातल्या सगळ्यांचं. त्याच्यामुळे सगळेच म्हणजे आता असे काही घटकं आहेत, मी आता स्पेसिफिक तो उल्लेख करत नाही, पण सगळ्या घटकांमध्ये भाऊंचा जो वावर आहे त्या सगळ्यांनी मदत केली आणि ही जागा जिंकून आली. त्याच्यामुळे
कशा प्रकारे नेता उगाच नेते नेते त्यांना म्हणत नाहीत, ते आमदारांच्या जवळचे आहेत, परंतु आमदारांना देखील त्यांची ताकद क्षमता हे सगळी ज्ञात आहे. आणि म्हणून म्हटलं काल की आमदाराने फक्त एकच राऊंड मारलं होतं, मग तरीही विजय कसा झाला? तर विजय झाला तो विजय पाटील यांच्यामुळे, नरेश पाटील यांच्यामुळे, भाई शिंदे यांच्यामुळे, सगळे पदाधिकारी यांच्यामुळे, सगळ्या कार्यकर्त्यांमुळे, महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे. आणि ह्या सगळ्यांना मानणारी जी मतदार आहे, जो जनता आहे, त्यांचा विश्वास या सगळ्या नेत्यांवर आहे. म्हणून आता जाता इतकंच म्हणतो, भाऊ तुम्ही प्रमुख आहात आणि तुम्ही आता ह्या संपूर्ण ह्या सगळ्यांना मार्गदर्शन करा. आणि जी प्रलंबित जो काही विकासाची गंगा आहे, मग आपल्या भागातल्या प्रामुख्याने पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, रोजगाराचा विशेषतः मोठा प्रश्न आहे. कारण स्थानिक तरुण हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, त्याला कुठेतरी छोटा मोठा ठेका मिळला पाहिजे, त्याला तो तिथं वेंडर झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीकडे भाऊ तुम्ही जातीने लक्ष द्या. भाई तर देणारच आहेत, नरेश पाटील देखील देतील. आणि तुम्ही सगळे आता आमदार, एवढी मोठी ताकद तुमच्यासोबत आहे, तर आता तरी विधानसभेला दिवस उरले किती भाऊ? इनमीन 3 वर्ष उरलीत. असे 3 पावसाळे जातील. आणि मग जनतेने जो तुमच्यावर विश्वास दाखवलाय त्याला तडा पुढे तुम्ही जाऊन देऊ नका. लोक तुमच्या मागे तुमच्यावर प्रेम करतात, त्या प्रेमाची कदर तुम्ही कराल हा विश्वास मला या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि भाऊंवर बोललं पाहिजे, कारण इतका मोठा नेता त्या भागात लाभलेला आहे, तो त्या भागापुरता नाही आहे, संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात भाऊंचं नाव आहे. आणि त्यांच्याकडे ते म्हणून त्यांनी ते सगळं जपलंय. त्यांची एक क्वालिटी तो एक स्टँडर्डनेस पण आहे, तो त्यांनी जपलाय. असे नेते आपल्याला हवेत आणि अशा नेत्याला देखील जनतेने देखील बळ दिलेलं आहे. भाऊ आता तुमचं बळ विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत येऊ द्या, त्याचीच लोक आता अपेक्षा करतात, वाट बघतात. आणि तुमचं खूप सारं कौतुक, तुम्ही करिस्मॅटिक नेते आहात. विरोधकांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये देखील भाऊंचे अतिशय चांगले संबंध आहेत का? म्हणजे आज तुम्ही राष्ट्रवादीचे नेते काही बघा, काही भाजपचे नेते बघा, इतर सगळे शिवसेनेच्या पलीकडचे नेते बघा, पण विजय पाटील यांचे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत. का तर संबंध चांगले याचा अर्थ असा आहे की त्यांनी इतकी वर्ष राजकारणात त्यांची गेलेली आहेत. आणि मग लोकांशी सगळ्या सुखदुःखात सगळ्यांशी चांगलं वागणं, सगळ्या पक्षांना देखील कुठं कोणावर अन्याय होता कामा नये. पक्ष जरी वेगळे असले तरी शेवटी माणसं आपली आहेत. हा विचार त्यांनी तो केलेला आहे, तो जपलेला आहे. ठीक आहे, राजकीय विरोध असू शकतो, परंतु लोक तर या तालुक्यातली आहेत ना, ती वेगवेगळ्या पक्षात काम करू शकतात. अशा रीतीने ह्या नेत्यांनी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवलेत आणि त्याचा बेनिफिट्स, त्याचा फायदा, त्याचा लाभ ह्या निवडणुकीमध्ये देखील झालेला आहे. भाऊंच्या मास्टर माइंड ह्या दिमागाने, डोक्याने तो यश मिळालेला आहे. त्याचं कौतुक करूया. भाऊ तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम प्रकृती लाभो ह्या देखील मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.